काल आपण बोललो होतो कार्तिक विषयी. पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करते. कार्तिक चांगला एम्प्लॉयी होता. 5 वर्षापासून एकाच कंपनीत काम करत होता. प्रमोशन ड्यू होतं. मॅनेजरने सांगितलेलं आहे ते काम कर. त्याहून जास्त काम आलं तर तेही तुला करावं लागेल. प्रत्येक कॉल, पिंग हा शक्यतो अटेंड कर. कुठलाही मिस करू नको. त्या दरम्यान एक कॉल शेड्यूल झाला. 7:30चा होता, रात्रीचा होता. त्याने तो कॉल अटेंड करण्यासाठी लॉग इनही केलं, जॉईनही केलं. परंतु एम्प्लॉई रेडी नसल्याने, बाकीची टीम रेडी नसल्याने तो शेड्यूल दुसऱ्या वेळेला झाला. परंतु टाइम मात्र तेव्हा निश्चित नव्हता. 8ची शिफ्ट संपली, गाडी उचलली, तो घरी निघाला आणि गाडी उचलल्यानंतर प्रवासादरम्यान पिंग आणि कॉल हे दोन्ही मिस झाले. तुम्हाला प्रश्न पडला होता आणि मलाही पडला होता की कार्तिकने चूक केलं का बरोबर केलं का? कारण मॅनेजरने त्याला तत्परतेने मेल टाकला होता की ही मीटिंग तू, शेड्यूल जी मीटिंग होती ती मिस केलीस, पिंग मिस केलास आणि युअर प्रमोशन इज ड्यू. आता ह्याच्यामध्ये जर दोघांच्याही बाजूने विचार केला, मॅनेजर त्याच्या अर्थात त्याने ऑलरेडी कंडिशन्स क्लिअर केल्या होत्या की ह्या गोष्टी झाल्या तर तुला प्रमोशनला इझी राहील, प्रमोशन 15 दिवसांवरती आलेलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर कार्तिकची शिफ्ट संपली होती. बरं, दुसरी गोष्टी म्हणजे चुकून जर त्याने प्रवासादरम्यान पिंग बघितलं असतं आणि आपल्याकडून तो मिस होतोय हा कुठेतरी बर्डन घेतला असता आणि देव न करो काही वाईट घडलं असतं, ऍक्सिडेंट झाला असतं, तर त्याला जबाबदार कोण झालं असतं? आणि बरं जबाबदार झालं असतं तर असं झाल्यानंतर कंपनीने त्याच्या कुटुंबासाठी कितपत मदत केली असती? त्यामुळे फ्रेंड्स, जेव्हा केव्हा तुम्हाला हा प्रश्न सतावत असेल की जॉब महत्वाचा की आलेला पिंग महत्वाचा किंवा आता मी ह्या सिच्युएशनला करू काय, तर त्यावेळेस कायम गोष्ट एक लक्षात ठेवा आणि ती म्हणजे की तुमची रिप्लेसमेंट ही कंपनीत इझिली, क्विकली, फटाफट होऊ शकते. परंतु तुमच्या कुटुंबाला तुमची रिप्लेसमेंट परत कधीच मिळणार नाही. बघा, पटतंय का ते? धन्यवाद.